आज साई मस्त मूडमध्ये होता, त्यामुळे तो एकटा खेळत होता. तर म्हटलं चला त्याचा मूड खराब व्हायच्या अगोदर मी मस्त एक रेसिपी करते, जी मला खूप दिवस झालं करायचं होतं. आणि जसं किचनमध्ये गेलं तसं कळालं की उद्याचा मेनू आहे इडली सांबार, जे की ऑल टाईम फेवरेट आहे माझं आणि माझ्या घरातल्यांचं. आता मी जी रेसिपी करणार होती ती फर्स्ट टाईम मी ट्राय करणार होती. मी बघितलेली पण फर्स्ट टाईमच, आणि ती कशी होती आहे कशी नाही ह्याच्यामुळे मी काय रेसिपी म्हणजे काय काय त्याच्यात टाकतात हे काय दाखवलं नाही. पण त्याच्यामध्ये मी टाकलं होतं गव्हाचं पीठ, साखर, एक केळी, फ्लेवरसाठी इलायची, थोडासा सोडा, दूध, आणि हे सगळं मिश्रण मी मिक्सरमधनं काढलं आणि हे बनवायला घेतले होते ते म्हणजे मी पॅनकेक. आता मला काय कळलं नव्हतं की हे का असं खराब होतं आहे, कारण हा तवा पण खूप जुना आहे. मला आठवतं तसं माझं लग्नही झालं नव्हतं आणि मी कॉलेजला होती तेव्हाचा. तर त्याच्यामुळे खराब होतं आहे की काय असं वाटलं होतं. पण नंतर मला जाणवलं की ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ कमी आहे, कारण हे खूप पातळ बॅटर झालं. पण ते नंतर मी सरळ केलं, म्हणजे नीट केलं त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून, आणि फायनली थोडेसे जमायला लागले. आता पहिला तर तुटला, पण दुसरे असे झाले होते की मस्त, जे तुम्ही बघू शकता हे किती छान झालेले आहेत. आता हे असेच असतात, दोन्ही साईडनी असेच असतात, पण माझ्या एक साईडने जरासा प्रॉब्लेम झाला होता, कारण ते पूर्ण शिजले नव्हते. पण ठीक आहे, ह्यावेळेस गणली, पण नेक्स्ट टाईम मी मस्त बनवणार असा विचार केला. आता हे सगळं केलं आहे तर नीट पण मीच करायचं, त्यामुळे मी सगळं किचन ते साफ करून घेतले आणि असे झाले होते माझे पॅन.